सगळं करण्याची दिशाचे या माझ्या आत्मचरित्रातील आज हा 15वा भाग आपण पाहता बघता अरुण गोडबोले. SST 1959ची माझी SST हे प्रकरण चालू आहे. त्यातला पुढचा भाग. बोर्डाच्या परीक्षेच्या आधी शाळेची प्रिलिमिनरी परीक्षा असते, जिला फॉर्म परीक्षा म्हटले जाईल. त्या परीक्षेत बऱ्यापैकी मार्क मिळवले तरच विद्यार्थ्याचा बोर्डाच्या परीक्षेचा प्रवेश फॉर्म बोर्डाकडे पाठवला जाईल व त्यांनाच बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी असेल. या पद्धतीमुळे 1-2% विद्यार्थ्यांचे फॉर्म नाकारले जाऊन त्यांना परीक्षेला बसता येत नसते. अर्थात अशांच्यासाठी आणि मार्चच्या परीक्षेत नापास होणाऱ्यांच्यासाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा असते. त्यामुळे अभ्यासातील मागास विद्यार्थ्यांना का आषाढी कार्तिकीप्रमाणे मार्च ऑक्टोबरच्या वाऱ्या चालल्या आहेत काय असे विचारले जात असे. परीक्षेच्या तारखेपूर्वी बोर्डाकडून परीक्षेचे प्रवेशपत्र, ज्याला सध्या हॉल तिकीट म्हणतात, ते येईल. त्याच्यावर परीक्षेचे केंद्र आणि विद्यार्थ्याचा परीक्षा नंबर असेल. परीक्षा मार्च महिन्यात तर निकाल मे महिन्याच्या अखेरीस असेल. त्यामुळे हा नंबर लक्षात राहावा म्हणून अनेकदा घरातील भिंतीवर किंवा तुळईवर लिहून ठेवला जाते. प्रत्यक्ष परीक्षा सुद्धा आजच्यासारखी 10-15 दिवस चालणार नसे. रोज 11 ते 2 पहिला पेपर व दुपारी 3 ते 6 दुसरा पेपर असेल आणि त्यामुळे 7 मुख्य विषयांची परीक्षा 3.5 दिवसात संपत असेल. त्यानंतर इतर विषयांची परीक्षा पुढच्या 7-8 दिवसात पूर्ण होत असेल. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना तहान लागली तर जागेवरच पाणी आणून देण्यासाठी 9वी-10वीतील मुलांची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी त्यांना रोज 2 रुपये मानधन मिळत असे. अनेक गरीब विद्यार्थी हे काम करून कुटुंबाला हातभार लावी. माझ्या प्रसाद भावे या मित्रावर हौस म्हणून मीही पूर्वी 1 वर्ष हे काम करून अनुभव घेतला होता. श्रमाचे मोल बाहीर आहे आणि कोणत्याही कामाची लाज वाटू नये हे दोन्ही धडे मी त्यातून शिकलो होतो. माझी परीक्षा सुरळीतपणे पार पडली. त्या परीक्षेचे शैक्षणिक जीवनात महत्त्व असल्यामुळे अनेकांचे पालक विद्यार्थ्यांना सोडायला येत. शिवाय बदल्या सुट्टीच्या एका तासात घरून काहीतरी खायला किंवा दूध चहा वगैरे घेऊन जातात. केंद्राच्या आवारातच ते घेऊन विद्यार्थी पुढच्या पेपरला बसत असत. माझ्या बाबतीत शाळा घराच्या जवळच असल्याने आणि एकूणच मुलांनी बघावे असा घरचा दंडक असल्याने हा प्रश्न नव्हता. पहिला पेपर झाला की घरी येऊन काहीतरी खाऊन मी दुसऱ्या पेपरला जात असे. अशा सहजपणे माझी परीक्षा संपली. पेपर चांगले गेल्याने आणि दुसऱ्या बाजूला आपण बोर्डात वगैरे येणार नाही पूर्ण खात्री असल्याने कोणताही मला ताणतणाव नव्हता. जवळ 2.5 महिन्याची आता सुट्टी होती आणि तिथे काय करायचे एवढाच प्रश्न होता. सुट्टीचा सदुपयोग. त्या प्रदीर्घ सुट्टीचे दिवस वाया घालवण्याने त्याचा सदुपयोग करणे आवश्यक होते. आमच्या पिढीला इंग्लिश विषयाचे शिक्षण 8व्या इयत्तेपासून सुरू झाले होते. म्हणजे ज्याच्या घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नाही असा विद्यार्थी 8वीत गेल्यानंतर पहिल्यांदा ABCD अशी इंग्रजी मुळाक्षरे घ्यायला सुरुवात करत असे. त्यामुळे SST झाला तरी त्याचे इंग्लिश कच्चेच राहत असे आणि पुढे कॉलेज जीवनात आणि त्यानंतरच्या आयुष्यातही तो मोठा अडथळा ठरत असे. सुदैवाने मला 8वीपूर्वी घरी इंग्लिशचे थोडे बहुत शिक्षण मिळाले होते. त्यामुळे 8वी ते 11वीमधील इंग्लिश विषय बऱ्यापैकी समजला होता. पण तरीही ते ज्ञान भावी जीवनासाठी अपुरे असल्याची जाणीव होती. त्यामुळे या सुट्टीत ती उणीव भरून काढायची असे मानत होते. त्यासाठी नक्की कोणाचे मार्गदर्शन घ्यावे अशी चौकशी केल्यावर नुकतेच निवृत्त झालेले ज्येष्ठ आणि आदरणीय शिक्षक माधवराव गोडबोले यांचे नाव अनेकांनी सुचवले. बहुकांची आणि त्यांची ओळख असल्यामुळे बहुकांनी त्यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांच्याकडे रोज दुपारी 2 ते 6 जायचे निश्चित झाले. दुपारच्या वेळेचा असा सदुपयोग ठरल्यावर सकाळी काय करावे याचा विचार सुरू केला. बहुकांचं ऑफिस घरातच सकाळी 7ला सुरू होत असे. त्यांच्या मराठी इंग्लिश पत्राचे डिक्टेशन घेऊन ती टाईप करण्याचे काम पूर्वीही मी अजून करीत असे. सुट्टीच्या काळात ते काम आणि फायलिंग, स्टेटमेंट तयार करणे व इतर कामे 7 ते 9 या वेळात करावीत असे बहुकांनी सांगितले. त्यामुळे तो वेळ गुंतला होता. बहुकांचे भाऊसाहेब जोग म्हणून घनिष्ठ मित्र होते. रोज संध्याकाळी फिरून येताना ते आमच्याकडे येत. बहुकांचा आणि रोज सकाळी येताना ते आमच्याकडे येत. बहुकांचा आणि त्यांचा अर्धा कप चहा आणि 15-20 मिनिटं गप्पा होत. आम्ही मुले त्यांना जो काका असेच म्हणत असतो, कारण ते आणि त्यांच्या पत्नी जवळजवळ आमच्या कुटुंबाचे घटक असल्याप्रमाणेच होत्या. त्यांचे मॉडर्न केमिस्ट या नावाचे अतिशय लोकप्रिय असलेले केमिस्ट शॉप होते. त्यांच्या दुकानात 9:30 ते 12
असे जाऊन त्यांना मदत करावी, त्यामुळे कामाची सवय लागेल, लोकांशी कसे वागावे, कसे बोलावे हे कळेल असे त्यांनी सांगितले. आणि ते भाऊसाहेब जो आमच्याशी मित्राप्रमाणे वागत, अनेकदा एखाद्या गोष्टीची भाऊकांच्याकडून परवानगी काढली असली तर आम्ही भाऊसाहेबांनाच गळ घालत असू. त्यामुळे त्यांचे सांगणे मलाही लगेच पटले आणि अशा तऱ्हेने संपूर्ण सकाळी कारणी लावायचे ठरले. माथोराबरोबर साताऱ्याच्या पश्चिम टोकाला गाऱ्याच्या गणपतीसमोर राहत. पुढे ओसरी आणि मागे 2 खोल्या असे त्यांचे छोटे पण टुमदार घर होते. घरासमोर मोठे पिंपळाचे झाड आणि त्याला बांधीव पार होता. घरात सरांची उंची बेताची, बाहेर वावरताना धोतर कोट टोपी असताना वेश असेल आणि घरात राजापुरी पंजा आणि वर कधी शर्ट तर कधी उघड्या अंगाने ते शिकवी. ओसरीवर किंवा फार उकाळा असला तर चक्क बाहेरच्या पिंपळाच्या पारावर आमची शिकवणी चाले. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तरखडकर मालेची भाग 1 ते 3 ही पुस्तके, पेन आणि मोठी वही ही घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. गेल्यावर त्यांनी एक पाटी पेन्सिल माझ्या हातात दिली आणि सांगितले, सर्वच गोष्टीसाठी वहीची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळा पाटीवर लिहिणे उपयुक्त आहे. आणि मग इंग्रजी ग्रामरच्या मूलभूत शिक्षणापासून सुरुवात झाली. वाक्यरचना, तिन्ही काळ, त्या प्रत्येकाचे तिन्ही प्रकार, शब्दसंग्रह असे होऊन तरखड माझी तिन्ही पुस्तके पूर्ण झाली. त्यानंतर शुद्धलेखन, डिक्टेशन आणि सारांश लेखन झाले. त्यानंतर इंग्रजी वाङ्मयातील चांगल्या ग्रंथाचे वाचन आणि त्यातील अचूक शब्दोच्चार घटून झाले. त्यातील निवडक उतारे आधी पाटीवर आणि पुढे वहीवर लिहून झाले. शिकवणी रोज 2 ते 6 आणि कधी 6:30 पर्यंत झाले. सुट्टी तर नव्हती, पण कधी कधी एक गृहपाठी तो रात्री तासभर पुरत असे. त्यांचे शिकवणे मुळापर्यंत जाऊन विद्यार्थी तयार करणारे उत्तम प्रकारचे होते. मीही पुढील आयुष्यात हा पाया आहे पुढील आयुष्याचा हा पाया आहे समजून शिकत होतो. त्यामुळे 2.5 महिन्यात इंग्रजी लिहिण्या बोलण्याचा मला पूर्ण आत्मविश्वास आला आणि तो पुढे आयुष्यभर उपयोगी पडला. शिकवणीचा कालावधी संपल्यावर त्यांनी फी तर घेतली नाहीच, उलट मला त्यांच्याजवळचेच होते रेन अँड मार्टिनचे ग्रामरचे पुस्तक बक्षीस म्हणून दिले. असे गुरु आता कुठे भेटणार आणि त्यांचे गुरु मी तरी कसे मिळू शकणार. सकाळच्या मॉडर्न केमिस्ट्री उमेदवारीमुळे मला अशांची माहिती झाली. तेथे येणारे ग्राहक शहरी आणि ग्रामीण, गरीब आणि श्रीमंत असे सर्व प्रकारचे असत. याशिवाय नुकतीच प्रॅक्टिस सुरू केलेले तरुण डॉक्टरांच्यापासून ज्येष्ठ डॉक्टरही दुकानात दिले. त्या सर्वांशी संबंध आल्यामुळे कोणाशी कसे बोलावे, त्यांचे कसे ऐकावे, त्यांना आपला मुद्दा कसा पटवून द्यावा, अशा संवाद कौशल्याचे आपोआप ज्ञान हवे. आजच्या काळात ज्याला कम्युनिकेशन स्किल म्हणून महत्त्व दिले जाते त्याचे ज्याचे भरभक्कम फीचे क्लासेस चालतात ते स्किल आपोआप येत गेले. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व मृदू, आध्यात्मिक आणि चतुरस्र होते. मोटारसायकल दुरुस्ती, होमिओपॅथी, फार्माकोलॉजी या सर्वात ते पारंगत होते. होमिओपॅथी या व्यासंगात त्यांच्याकडे अनेक पेशंट येत. त्या सर्वांचे ज्ञान करून ते मोफत असले. एकदा तुम्ही मोफत काय असे मी धाडसाने विचारलं. त्यांनी सांगितले, मी पूर्वी सिगारेट ओढत होतो, त्यावर बराच खर्च होत असे. निग्रहाने सिगारेट सोडल्यानंतर वाचणाऱ्या पैशाचा मी हा सदुपयोग करतो. डॉक्टर बाबा जोशी, डॉक्टर थत्ते, पार्लेचे मधु देशपांडे असे अनेक नवीन डॉक्टर एखाद्या पेशंटबाबत त्यांचे मार्गदर्शन घेत असत. मेहरबाबांच्या तत्वज्ञानाचा भाऊसाहेबांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या अशा संपन्न व्यक्तिमत्वाचाही मला अनेक लाभ होऊन त्यानुसार मीही त्या दृष्टीने विकसित होत गेलो. असे ते सुट्टीचे 2.5-3 महिने पूर्णपणे सत्कारणी लागले आणि आयुष्यभर उपयुक्त ठरले. आता प्रतीक्षा होती ती बोर्डाच्या निकालाची. त्या काळात निकालानंतर कॉलेजचा प्रारंभाचा दिवस या तारखा ठरलेल्या असत, आजच्याप्रमाणे अधांतरी नसत. ठरलेल्या तारखेला लागलेला निकाल माझ्या अपेक्षेप्रमाणेच होता. कॉमर्समध्ये 75, अकाउंटन्सीमध्ये 92 आणि एकूण 65% मार्क मिळाले होते. त्यामुळे मला आणि घरातही आनंद झाला. SSC पास झाल्यानंतर पास झालेल्या विद्यार्थ्याने नातेवाईक आणि जवळची मंडळी यांच्या घरी पेढे देऊन नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा अशी पद्धत होती. आमचा गोतावळा आणि भाऊकांचे जवळचे स्नेही असा विशाल परिवार होता. प्रत्येकाला नमस्कार व 5 पेढे असे करत करत 6-7 किलो पेढे लागल्याचे मला आठवते. उत्तम कंदी पेढ्याचा दर किंवा 4 रुपये किलो होता हे सांगितले तर आज 600 रुपये किलो दराने पेढे घेणाऱ्या पिढीला ते खरेही वाटणार नाही. इथे हे 6वं प्रकरण संपलं. आज इथेच थांबूया. 7वं प्रकरण उद्या
पुण्याचे आजोळ 198.12 सदाची पेठ हे पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.